मित्रांनो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणजे एक क्रांतिकारक संत आहेत. प्रत्येकाने जर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा जर नीट अभ्यास केला, बारकाईने अभ्यास केला, मनन केलं, चिंतन केलं आणि जर व्यवस्थितपणे जर समजून घेतलं तर मित्रांनो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रांतीची गरज पडणार नाही. अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे, अनेकांना माहीत असणारा अभंग आहे, खूप महत्त्वाचा अभंग आहे. त्याचा अर्थ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. अगोदर पूर्ण अभंग पहा. तुकाराम महाराज म्हणतात, कपट काही एक नेने भुलवायाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण, दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठा उठी, नाही शिष्य शाखा सांगू ऐचित लोका, नव्हे मठपती नाही चाहुरांची वृत्ती, नाही देवार्चन असे मांडिले दुकान, नाही वेताळ प्रसन्न काही सांगू खानाखून, नव्हे पुराणिक करणे सांगणे अनिक, नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा, नाही जाळीत भनदी उदो म्हणून आनंदी, नाही हलवीत माळ भोवते मिळवुनी गबाळ, आगमीचे नेने कुडे स्तंभन मोहन उच्चाटने, नोहे यांच्या ऐसा तुका निरयवासी पिसा. मित्रांनो, असा हा अभंग आहे. 13 चरणाचा अभंग आहे आणि याचा सारांश स्वतः दिनकर शास्त्री भुकेले आहेत. वारकरी संप्रदायातील अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्याचा सारांश दिलेला आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ढोंगी लोकांकडून धर्माच्या नावाखाली अधर्माच्या माध्यमातून समाजाचे शोषण करून नरकात जाणाऱ्या नीच पापी लोकांपैकी मी नाही. मी लोकांना कसं फसवायचं याविषयीचं छल कपट जाणत नाही. मी फक्त देवाचे उत्तम गुण गातो आणि कीर्तन करतो, एवढंच मला अवगत आहे. लोकांना आपल्या नादी लावण्यासाठी पटकन एखादी जडीबुटी दाखवून चमत्कारही मी करत नाही. मी आयाचित आहे, अर्थात मी कुठलीच याचना न करणारा विरक्त निस्पृह त्यागी आहे. अशी माझी प्रसिद्धी करण्यासाठी माझ्याजवळ प्रचारक शिष्याची झुंड नाही. मी एखाद्या मठाचा महंत नाही आणि मला राजसत्तेकडून जमीन इनाम मिळालेली नाही. अर्थात मी सोंगढोंग करून जमीन मिळवलेला सधन महंत नाही. मी लोकांना प्रभावित करण्याकरिता देवी देवतांच्या मूर्तीचा पसारा मांडून पूजेचे प्रदर्शन करीत नाही. लोकांच्या खानाखुणा सांगत याव्यात अशी मदत करणारा कोणी वेताळ मला प्रसन्न नाही. लोकांना पुराण कथेमध्ये एक सांगावे आणि स्वतः व्यवहारात दुसरंच काहीतरी विपरीत आचरण करणारा ढोंगी पुराणिक नाही. मी अंबाबाईचा उदो उदो करणारा डोक्यावर अग्नीचे खापर घेऊन जाळीत नाही. मी घटपट हे वेदांतातील दृष्टांताची घोकमपट्टी करणारा करंटा पंडित नाही. 4 निर्बुद्ध गबाळ्या लोकांना भोवताली जमवून त्यांच्यात बसून हातात माळ घेऊन मी फिरवीत बसत नाही. मी जारण मारण उच्चाटनाचे प्रयोग जाणत नाही. मी हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणाऱ्या नरकवासी नीच लोकांसारखा वेडापेसा नाही. मित्रांनो, या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी धर्माच्या नावाखाली चालणारे पाखंड निषिद्ध मानून स्वतः जे धर्माचं आचरण केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते सांगितलेलं आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मतानुसार खऱ्या वारकरी वैष्णव साधकांनी छळ कपटाने लोकांना भुलवून त्यांच्या इज्जत अब्रू धनद्रव्याचा अपहार करू नये. कारण परद्रव्याची नुसती अभिलाषा करणं सुद्धा महापाप आहे आणि साधकास नरकात घेऊन जाणारं पापकर्म आहे. साधकाने भगवंताचे उत्तम नामगुणाचे निष्काम कीर्तन करावे, हीच श्रेष्ठ परमार्थिक साधना आहे. साधकांनी स्वार्थासाठी लोकांना आपल्या नादी लावण्यासाठी, त्यांना भुलवण्यासाठी टानाटोण्याचा चमत्काराचा आधार घेऊ नये. चमत्कारिक जडीबुटीचा वापर करू नये. कुठेही आपल्या धर्माचरणाचे आपल्या शिष्याकडून किंवा आपल्या दलालाकडून स्तोम माजवून घेऊ नये आणि खोट्या प्रसिद्धीच्या आधारे समाजाला भुलवू नये. मठाचे महंतपण म्हणजे सात्विक संसार आहे. तो उपद्व्याप वारकरी वैष्णव साधकांनी करू नये. विशेषतः वारकरी वैष्णव संप्रदायात सर्व संतांनी मठ मंदिराचा प्रपंच मांडला नाही
आणि मठ मंदिराच्या माध्यमातून समाजाचं शोषण केलेलं नाही. साधकांनी लोकांना प्रभावित करण्याकरिता आपल्या पूजापाठाचा उपासनेचा पसारा मांडू नये आणि त्याच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करून आपला स्वार्थ साधू नये. मला वेताळ प्रसन्न आहे असं सर्वत्र पसरवून लोकांना फसवू नये. खऱ्या साधकाने भगवंताचे नाम गुण गाणारे कीर्तन करावे, तेही निष्काम भावनेतून करावे, परंतु व्यासपीठावर बसून पुराण कथेत एक आणि आचरणात एक असं दुष्कर्म करू नये. वैष्णव साधकाने निष्काम प्रेम भक्ती सोडून कोरड्या वेदांताच्या घटपटादी दृष्टांताची चिंतन करत बसू नये. निष्काम प्रेम भक्तीच करावी, अखंड नामस्मरण करावं, हाच वारकरी वैष्णवांचा परमार्थ आहे. आपल्या स्वार्थाकरिता 4 भोळे बाबडे सामान्य लोक गोळा करून त्यांच्यासमोर हातात माळ घेऊन ती फिरवून मी नामधारक आहे असे खोटे चित्र उपस्थित करण्याचा प्रयत्न करू नये. जे सत्य नाही ते भासवणं ही एक फसवणूक आहे. जारण मारक, उच्चाटन इत्यादी तांत्रिक गोष्टी तांत्रिक लोकांकडून शिकून घेऊ नयेत. वारकरी वैष्णवांनी निष्काम प्रेमभक्तीशिवाय अखंड नामस्मरणाशिवाय अन्य ढोंग करू नये. वारकरी वैष्णवांचा परमार्थ काय आहे की 108 मण्यांची माळ गळ्यामध्ये धारण करणं, नित्य स्नान करून गोपीचंदनाचा टिळा लावणं, अखंड नामस्मरण करणं, संत संगती करणे, हरिदासाच्या मुखातून हरिकथा श्रवण करणे आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणे हीच साधना वारकरी वैष्णव भक्ताची आहे. रामकृष्ण हरी.